नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये. तर आज मी तुम्हाला माशाचं अळणी भाजी कशी करायची याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर लहान मुले तर आवडीने ही अळणी भाजी तर ट्राय करतीलच, पण तुम्ही हे नक्कीच आवडीने खायलाही सोपी व करायलाही सोपी व खाण्यासाठी खूप चविष्ट अशी लागते. तर आपल्या मुलांना अशा प्रकारे माशाची अळणी भाजी नक्की करून ट्राय करा. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी मासे चांगले स्वच्छ असे छान 4 ते 5 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. त्यानंतरने त्याला चवीनुसार आपण मीठ लावून ठेवणार आहोत. हळद मीठ लावून ठेवल्यानंतरने माशाची चव खूप छान अशी भाजी केल्यानंतरने येते. तर पहा, अशा प्रकारे भरपूर अशी हळद व चवीनुसार मीठ टाकून पूर्ण माशाला लागेल अशा प्रकारे मिक्स करून ठेवायचे. जेवढे आपल्याला याला हळद मीठ लावून मासे ठेवता येतील तेवढे जास्त वेळ आपण ठेवून घ्या, म्हणजे त्याची चव खूप छान येते. तर आता यासाठी लागणारं आपल्याला हिरवं वाटण आहे. तर इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला ज्या कमी तिखट किंवा तिखट असतील तरीही चालतील. त्यानंतर एक गड्डी लसूण व एक बारीक तुकडा आल्याचा व भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर हे छान असे बारीक वाटून घ्यायचे. कढईमध्ये इथे मी आलं लसूण पेस्ट टाकलेला आहे. आलं लसूण पेस्ट चांगला छान असा तेलावरती फ्राय झाल्यानंतरने त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं हिरवं वाटण आहे. तर ते हिरवं वाटण यामध्ये टाकायचे. तुम्हाला जर डायरेक्ट माशाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. तर छान असे हिरवं वाटण भाजल्यानंतर इथे मी कांदा, फुटाण्याची डाळ व खोबरं अशा प्रकारचं हे एक वाटण केलेलं आहे. तर ते 2 चमचे घ्यायचे. तुम्हाला जेवढं घट्ट आवडेल त्यानुसार तुम्ही ते वाटणाचे प्रमाण कमी जास्त करू शकता, पण मला खूप जास्तचा रस्सा करायचा नव्हता तर मी ते 2 चमचे वाटण घेतलेलं होतं. त्यानंतरने पुन्हा थोडीशी हळद टाकून आता हे छान असे मिश्रण आपण भाजून देणार आहे. तर अळणी रस्सा खाण्यासाठी खूप छान असा लागतो. लहान मुलांना आवर्जून अशा प्रकारे माशाचा रस्सा तुम्ही चारा खूप आवडीने खातील. त्यानंतर यामध्ये पाणी ओतून छान असे आपल्याला हे मासे शिजण्यासाठी ठेवायचे. तुम्हाला जर पूर्ण पिवळं आवडत असेल तर कोथिंबीर वाटणामध्ये थोडी कमी वापरा. वरून पुन्हा कोथिंबीर टाकून छान असे शिजवून घ्यायचे. तयार झाले आपला अळणी माशाची भाजी. खाण्यासाठी खूप छान अशी लागते. नक्की ट्राय करून पहा. धन्यवाद.